आपल्याला कशा पद्धतीने एखाद्याला बिझनेस करायचा असेल, आपल्याकडे आशा कर्मचारी आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, काही युवा वर्ग आहेत आणि ऑर्गॅनिक पदार्थ म्हणजे मी मगाशी सांगितलं रसायन पदार्थ बाजूला ठेवून ऑर्गॅनिककडे आपण वळलं पाहिजे. त्याची माहिती देण्यासाठी सर्वात प्रथम जेव्हा कदम सर आणि चव्हाण सर आमच्याकडे आले आणि आमच्या वडिलांना त्याच्यामध्ये समावेश करून घेतलं. आमच्या शेळके मॅडम आहेत, त्यांनी याची माहिती आम्हाला दिली. त्यांच्याकडे जे काही प्रोडक्ट आता ते आपल्या समोर ठेवले त्यातले आम्हाला काही प्रोडक्ट वापरायला देण्यात दिले आणि त्याच्यानंतर थोडासा आमच्या जीवनशैलीमध्ये बदल झाला आणि कुठेतरी वाटलं की आज आपण जर एवढ्या चांगल्या पद्धतीने हे औषधं खाऊन आणि हे पदार्थ खाऊन जर आपला बदल होतो तर आपल्या आजूबाजूच्या सृष्टीकडे, आजूबाजूच्या परिसरातील लोकांना देखील याचा लाभ व्हावा, फायदा व्हावा. या अनुषंगाने आज आपण सागर पाटील सर त्या कंपनीचे कोल्हापूरवरून आलेले आहेत. मी या ठिकाणी चव्हाण सरांना इन्व्हाइट करतो की त्यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी आणि पुढील कार्यक्रम चालू करावा अशी त्यांना विनंती करतो. आज तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला बऱ्याच काळानंतर. सगळ्यात पहिली माझी ओळख सांगतो. माझं नाव मोहन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक म्हणून गेल्या 8 महिन्यापूर्वी कणकवली डिव्हिजनमध्ये निवृत्त झालो आणि ह्या अभियान मला भेटलं. अभियान भेटलं म्हणजे काय आलं, आमच्या गावामध्ये एक हायस्कूलमध्ये या अभियानाचा एक विशेष कार्यक्रम लावलेला होता आणि त्या अभियान सांगण्यासाठी आमच्याकडे आले होते ब्रिटिश संस्था रेल्वेचे DRM माहिती पुण्याचे आणि आमची 4 नंबर भावाची विशेष CRP असल्यामुळे महेंद्र कदम सर आणि त्यांची टीम सांगण्यासाठी आमच्या घरी आले होते की काही लोकांना तुम्ही तिथे बोलवा जेणेकरून त्यांचं भविष्य आयुष्य बदलेल घडेल, काही रोगमुक्त वगैरे होऊ शकतं, सगळे विषय बोलून ते आले होते. मला काय माहीत नव्हती. पण मी तो आमचा बारका नाही आला ते 5 वर्षा 5वीला त्याला सोडण्यासाठी मी गेलो होतो हायस्कूलला, हायस्कूलच्या एका हॉलमध्ये आणि सरांना यायला उशीर झाला. जसं आम्हाला उशीर झाला त्याचे काही भांडणांमध्ये हे झालं तर त्यांना पण यायला उशीर झाला बसने कोल्हापूरवरून आणि मग लेट झाल्यामुळे मग मी पण बसलो. पण काय विषय मला ऐकूया ना, आणि त्यांनी बोर्ड लावला होता अभियानचा वगैरे. तर विषय काय, आपली RCM संस्था आहे, 26 वर्ष भारतामध्ये काम करते डायरेक्ट सेलिंगमध्ये आणि जे आज आपण जो सध्या केमिकलचा आहार घेतोय तो आहार घेतल्यामुळे आपण आजारी पडतो. आजारी पडण्याचं मूळ कारण काय, हे सगळे आपण घेतो ते प्रोडक्ट जसं तेलापासून सगळे ते आपण डॉक्टर जाऊन तसेच बरे होऊ शकत नाही, होणार पण नाही. डॉक्टर लोक काय करणार आहेत, तुमचा आजार दाबून ठेवतात, तात्पुरतं औषधं गोळ्या करणार, दाबून ठेवणार आणि तात्पुरतं तुम्हाला हे करतात, पूर्णपणे बरे होत नाही. ते कसे बरे होणार, जर आपण खानपान बदललं तर. नॅचरल आपण जर अन्न घेतलं, नैसर्गिकरित्या आपण काही खाद्यपदार्थ घेतले जसे आता केमिकलमध्ये समजा तांदूळ असतील, केमिकल गहू असेल, अन्य प्रकारचे आपले डाळी असतील, कडधान्य असतील, हे सगळं जेव्हा आपण केमिकल शिवाय घेणार तेव्हा आपण खऱ्या अर्थाने निरोगी राहणार आहोत. पण निरोगी आपण कसं राहू शकतो, त्याच्यामध्ये काय आपण आपली संस्था करते गेली 26 वर्ष, त्याचे प्रमुख जे उद्देश आहेत 5 वगैरे, त्या उद्देशामध्ये आपण कसं आज गेली 26 वर्ष काम करतो आहे. काही महिला सशक्तीकरणाचे भाग आहे तो त्याच्यामध्ये कशा आज 5 लाखाच्या वर महिला रोजगार घेतात आपल्या संस्थेमार्फत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिली कुठली स्कीम नाही आली पहिली. आपल्या लोकांना कसं पहिलं स्कीम आहे का, कुठे मनी लॉन्ड्रिंग आहे का, पैसे भरायचे आहे का, असली कुठलीही भानगड नाही. 26 वर्षापासून भारतामध्ये 1 नंबरची आपली डायरेक्ट संस्था आहे आणि जगामध्ये आपला नंबर लागतो 22. म्हणजे केवढं मोठं काम आज चाललंय ते बघा. आज जवळजवळ 4.5 करोड लोक, 4.5 कुटुंब या संस्थेला जॉईन आहेत भारतामध्ये. जवळजवळ आपण 14-15 करोड लोकांपर्यंत आपण गेली 26 वर्ष पोहोचलो आहोत या माध्यमातून आणि खूप आनंद वाटतो की आपण जशी मी 34 वर्ष 7 महिने सेवा केली पोलीस विभागामध्ये, त्यानंतरही मला अभियान भेटलं आणि विशेष म्हणजे हे वर्ष जे आहे आपले आरोग्य क्रांती वर्ष म्हणून आपल्या मालकाने जाहीर केलं आहे आणि त्याचा एक भाग आपण बनतो याचा सुद्धा मला एक आनंद आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून आज वैभववाडीमध्ये एक टीम आम्ही सुरू केली, ह्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली. गेले 7-8 महिने आम्ही काम करतोय. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या शेळकेताई ह्या माध्यमातून आम्हाला भेटल्या. त्यानंतर काळेसर आम्हाला गेल्या महिन्यामध्ये आम्हाला भेटले. आज जवळजवळ 150 कुटुंबापर्यंत आम्ही आज वैभव तालुक्यामध्ये पोहोचलोय. तुमचा गाव खूप लांब असल्यामुळे आज येण्याचा योग आला. आता जवळजवळ आम्ही 10-12 गावांमध्ये ऑलरेडी आम्ही पोहोचलेलो आहोत अभियान घेऊन. जवळजवळ 50-60 लोकांचे आजार कमी करू शकलो आम्ही. काही उदाहरणं अशी आहेत मोठमोठीची तुम्हाला भविष्यामध्ये दिसतील. एक राणे, फक्त 2-3 मिनिटं बोलतो. राणे आमचे एक रिटायर्ड पोलीस आहेत, त्यांचा नातू आहे वैभववाडीमध्ये, त्यांनी बाबू राणे म्हणून कोणाचे असे ओळखीचे होते, ते इम्पोर्टन्स हे आहे. त्यांचा मुलगा वर्ष 23, जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून भयंकर डायबिटीस मुक्त होता. डायबिटीस 450-500 त्याची डायबिटीस होती. 2 टाइम त्याला होतं इन्सुलिन.
आम्ही अभियान घेऊन त्याच मुद्द्यामध्ये आलो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये. गेले 6-7 महिन्यापर्यंत आम्ही सगळी ट्रीटमेंट आम्ही त्याला केली, त्याचा आहार पूर्णपणे बदलला. आज तो मुलगा ठणठण पूर्णपणे बरा होऊन रोगमुक्त जीवन जगतोय. तुमच्याच वयोमर्यादेतलं लाईव्ह उदाहरण आहे हे. कुठे फकाणा मारण्याचं किंवा खोटं सांगायचा उद्देश नाही. तुम्ही जाऊन त्या मुलाला भेटू शकता, त्याचे रिपोर्ट तुम्ही सगळे बघू शकता, त्यानंतर तुम्हाला सगळं विषय लक्षात येईल. असे अनंत उदाहरण असे. आपल्या नगरपंचायतीच्या समोर जी गाडा आहे ना, त्यांचा मुलगा रिक्षावाला हे सगळं उदाहरण तुम्ही लाईव्ह इथे बघू शकता. खूप लोकांच्या ताईंच्या काही आजार बरे झाले, काही लोकांच्या अन्य गोष्टी बरे झाल्या. हे का झाले बरे? त्यांनी आहार बदलला. आपल्याला काय करायचं आहे, जे आजारी लोक आज आपण पडतोय खाऊ केलेलं, त्याच्याकडे आपला आहार बदलायचा आहे. म्हणजे काय, आहार बदला आणि तुमचं नशीब बदला, तुमचं आरोग्य सुधारा. हाच नारा घेऊन आपली संस्था चालली गेली 25-26 वर्ष. आणि त्यास हे कसं नेमकं आपण करू शकतो, ते काय काय करू शकतो आपण, त्याचे जे प्रमुख 5 उद्देश आहेत. जसं पहिला आहे स्वास्थ्य रक्षा, त्याच्यामध्ये आपण हे सगळं पुरवतो, आहार पुरवतो. त्यानंतर आहे स्वावलंबन, महिला सशक्तीकरण, सेवा आणि संस्कार. संस्कार म्हणजे काय आहे, जे सगळे माझ्या समोर या ताई आहेत, त्या माझ्या बहिणी आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्या संस्थेमध्ये कुठलंही नातं चालत नाही. ती बहीण आहे, मग ती मोठी किंवा लहान असेल, आणि आपण भाऊ येताना आपण सांगतो बहिणीला, ताई तुझ्याकडे बरं आहे, ताई तुझ्याकडे वाईट आहे, हे तू करू नको, हे कर. तसंच हा भाग आहे. हे चांगलं आहे, आपण त्यांना सगळ्या कुटुंबाला सांगायचं आहे. आणि हेच विचार घेऊन आम्ही निघालो आहे. 150 कुटुंबावर आज जवळपास आम्ही पोहोचलो. वयवाडीमध्ये खूप मोठं काम चाललंय. 20 ते 22 लोकांच्या महिलांच्या पुरुषांच्या अकाउंटला काही 2,000, 5,000, 6,000, 8,000 रुपये यायला सुरुवात झालेली आहे. हे करता म्हणजे जसं आपण सेवा करू तसा तो पण आपला काही मेवा थोडाफार प्रमाणामध्ये आपल्याला देतो. पण इथे कुठला मुलं फसवायचं नाही, कोणाला काय खोटं सांगायचं नाही. स्वतः मी हे सगळं व्हेरीफाय केलं. 2016 पासून लिगली सगळी प्रोसेस केली आहे. 2021 मध्ये आपल्याकडे डायरेक्शनचे कायदे आलेले आहेत आणि त्या सगळ्या कायद्यामध्ये आपली बसणारी संस्था आहे. आणि अभियान घेऊन आम्ही चाललेलो आहे. 26 वर्षापासून स्थापित आहे. सर आज कसं बघा सर, आपण काय करतो, लालच आपल्याला होते. कोणतरी गिफ्टवाला येतो, तो सांगतो 60 वर्ष तुम्हाला आम्ही डबल करून देतो पैसे. मला सर सांगा, 15 लाख कोटी भारतावरती कर्ज आहे जगाचं. जर समजा ती एखादा माणूस जर समजा डबल करून देत असेल पैसे, तर ते पैसे त्यांनी घेतलेच ना लावून सरकारने, भारत सरकारने. हे साधा कॉमन सेन्स सगळ्यांना बरोबर आहे. पण आपलं काय लालच सुटते प्रत्येक माणसाने. मग लालचीच्या पायी आपण त्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या आहारी जातो आणि मग आपण फसतो. लाखो रुपये आपण त्यामध्ये गमावतो आणि मग काय म्हणतो, हे सगळं बोगस आहे, हे सगळं खोटं आहे, हे सगळं बरोबर नाही. एक ग्रह करून बसतो आपण की सगळ्याच कंपन्या अशा बोगस आहेत, सगळ्याच कंपन्या अशा फसवणाऱ्या आहेत. असा आपला तुमचा नाही, आमचा पण ग्रह होतो पहिला. पण ही अशी विषय नाही आहे. पूर्णपणे क्लिअर आहे, सगळं चांगलं आहे. कसं आहे, काय आहे, सगळं हे अभियान पूर्ण काय करता येईल आपलं 15 ते 20 मिनिटांमध्ये सर सांगतील. त्याचा पूर्ण प्लॅन तुम्हाला देतील. ज्याला शक्य असेल त्यांनी हे सगळं करा, बदला आणि खूप मोठी गोष्ट आपण त्याच्यामध्ये करू शकतो. माझं आता वय कालच 60 वर्ष मला सुरू झाली. 28 तारखेला 60व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. आता माझ्याकडे कोण म्हणेल का 60 वर्षाचा मी आहे म्हणून, एक अंदाज केला तर कोण म्हणे 50-55 वगैरे असेल असा अंदाज आहे. बरोबर आहे. हे काय आहे, ते पहिल्यापासून माझं एक विजन हे आहे. मी पहिल्यापासून डिसिप्लिन राहिलेलो आहे. कमीत कमी आहार कसा घेता येईल, कमीत कमी बुवा केमिकल मुक्त कसं करता येईल, राहता येईल. हे सगळ्या भाज्या आम्ही आमच्या घरामध्ये सगळ्या पिकवतो. केमिकल वगैरे आपल्या सगळ्या भाज्या, मुळा, लाल भाजी बनवून सगळे स्वतः आम्ही बनवतो आमच्या घरामध्ये. बरेचशा गोष्टी, काही तांदूळ शेतकऱ्यांना आम्ही डायरेक्ट विकत घेतो आणि त्याच्यामुळे सगळी गोष्ट चांगली आपली आहे. आपल्याला कुठला आजार आहे. माझी आई आहे 82 वर्षाची, वर्ष अजून ठणठणीत आहे. तिने भाताच्या कुंडाच्या भाकरी खाल्लेल्या आहे. त्या भाताच्या कुंडामध्ये काय आहे, ते काय त्याचं रहस्य आहे, ते सगळं सर तुम्हाला सांगतील. तर थोडक्यात मी ह्या इन्व्हाइट करतो की RCM संस्था काय आहे, त्याचं विजन काय आहे, आपण कसं रोगमुक्त होऊ शकतो, कसं आपण त्यामध्ये आपलं भविष्य घडवू शकतो, आपल्या मुलांना चांगला प्लॅटफॉर्म कसा देऊ शकतो, स्वतःचा कुटुंबाचं आरोग्य आपण चांगलं कसं ठेवू शकतो, ही सगळी माहिती सांगण्यासाठी आज आपल्याला विशेष आपण सागर परिसरांना बोलवलेले आहे. सागर परिसर स्वतः उपमुख्याध्यापक आहेत कोल्हापूरला न्यू स्कूल हायस्कूलचे आणि ते स्वतः एक विजन घेऊन निघाले. त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं. पोलीस असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी आम्हाला सांगितलं. तर हे सगळं काय नेमकं आहे तो सांगण्यासाठी मी सर्वांना इन्व्हाइट करतो. जोरदार टाळ्यामध्ये आपण सर्वांना